अलिबाग तालुक्यातील चाळमाळा येथून सुमारे 4 कोटी रुपये किमतीचा व्हेलमाशाच्या उलटीपासून मिळणारा दुर्मिळ पदार्थ जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत। किनारपट्टी भागातील सुरक्षेच्या दृष्टीने नेमण्यात आलेल्या अलिबाग पोलीस ठाण्याच्या पथकाकडून रात्रीची गस्त सुरू होती। यावेळी चाळमाळा या परिसरामध्ये काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यानं पोलिसांनी तत्काळ कारवाई केली। या कारवाईत राहुल पंढरीनाथ हातणी याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून सुमारे 4 किलो वजनाचा व्हेलमाशाच्या उलटीपासून तयार होणारा पदार्थ जप्त करण्यात आलाय। या मुद्देमालाची बाजारभावानुसार किंमत सुमारे 4 कोटी रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। याशिवाय आरोपीकडून 25,000 रुपये किमतीची ऍक्टिवा दुचाकी जप्त करण्यात आली असून दुचाकीसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 4,25,00,000 रुपये इतकी आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्या पथकानं ही कारवाई केली। या पथकामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष शांताराम पाटील, पोलीस हवालदार अजित लक्ष्मण देशमुख, नितेश जनार्दन वसलेकर, अनिल काशीनाथ राठोड, करण रघुनाथ नामवकर, जयराज कृष्णा पवार आणि भालचंद्र वसंत पाटील यांचा समावेश होता। दरम्यान आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमन 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अलिबाग यांच्या ताब्यात देण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून केला जातोय। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।